प्रचंड आजारी असताना, अनेक रोग, डायबिटीस वगैरे रोग असताना बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली आहे. आणि ही राज्यघटना 2 महिने तुम्हाला 11 दिवस लिहित असताना एक दोन कारकून त्यांना फक्त उपयोगी पडले. आणि त्या कारकुनांचं ऋण, इतर मेंबरचं काही एक दोन मेंबर आहेत त्यांचं ऋण जाहीरपणानं बाबासाहेबांनी मान्य केलेलं आहे. सामान्यांचा कळवळ, त्याच्या योगदानाबद्दलची संबंध आपुलकी ही बाबासाहेब व्यक्त करतात. हिंदू गोडविलाचा प्रश्न ते आणू इच्छितात. हिंदूला विरोध करणारे बाबासाहेब, हिंदू धर्माने बाबासाहेबांना काय दिलं? मांजराला चांदीच्या वाटेमध्ये दूध पाजणारी हिंदूंची संस्कृती, हाडामासाच्या माणसाला महार बांधण चालणाऱ्याला गावाच्या बाहेर झोपडीमध्ये 2500 वर्षापासून ठेवलं. त्यामध्ये बाबासाहेब जन्मले होते. भारतानं, सरकारनं, समाजानं, संस्कृतीनं बाबासाहेबांना काय दिलं? अन्याय दिला, जातीचे चटके दिले, भाकरीचं दारिद्र्य दिलं, माणुसकीचा करंटेपणा सिद्ध केला. तरी बाबासाहेबांनी भारताला काय दिलं? संविधान दिलं, राज्यघटना दिली. ही राज्यघटना ही बुद्ध परंपरेला सुसंवादी अशा प्रकारच्या मूल्य व्यवस्थेवरती आहे. आणि कार्यकरांनी सुरुवातीला खूप चांगलं सांगितलं. सेक्युलरिझमचा हा संदर्भ तो मध्ये येतोय. राज्य समाजवादाचा, बाबासाहेबांचा स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा हा राज्य समाजवादाला सुसंगत आहे. कामगारांचे नेते बाबासाहेब, ओबीसीचे नेते बाबासाहेब, सर्व स्त्रियांचे नेते बाबासाहेब, आदिवासींचे नेते बाबासाहेब, शेतकऱ्यांचे नेते बाबासाहेब, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, आंतरराष्ट्रीय संबंध वास्तवाचं भान असणारे बाबासाहेब आणि देशभक्त बाबासाहेब. बाबासाहेबांची कितीतरी रूप आहे. एक दलितांचे नेते हे निव्वळ बाबासाहेबांचा पराभव करणारं आणि अवमान करणारी ही संबंध उपाधी आहे. बाबासाहेब दलितांसाठी निश्चित उभे राहिले, पण दलितांच्या मुक्तीपर्यंत थांबलेले नाही. 1938 शेतकऱ्यांचा, लाखो शेतकऱ्यांचा मोर्चा बाबासाहेब काढतात. बायकांना, कामगार बायकांना जी बाळंतपणाची रजा मिळाली ती बाबासाहेबांच्या आंदोलनातून मिळालेली आहे. कामगारांचे 12 तासाचे तास 8 तासामध्ये बाबासाहेबांचे मिळालेले आहे. आणि म्हणून बाबासाहेबांना एका जातीमध्ये, एका धर्मामध्ये, एका भूभागाच्या नकाशामध्ये बंदिस्त करणं यासारखा देशद्रोह दुसरा कोणता असू शकत नाही. मी बाबासाहेबांच्या जातीत जन्मलेलो नाही. बाबासाहेब जातीवादी नाही. बाबासाहेबांनी ब्राह्मणबाईशी लग्न केलेलं आहे. म्हणून बाबासाहेब ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरुद्ध आहे, ब्राह्मण व्यक्तीच्या विरुद्ध नाही. 1927 ला बाबासाहेब म्हणतात, ब्राह्मण्य हे ब्राह्मणातही असतं, मराठ्यातही असतं आणि ते दलितामध्येही असतं आणि ते निंदनीय आहे, ते निषेधार्ह आहे. बाबासाहेबांच्या कर्तृत्वावरती जातीचा हक्क सांगणारी जी माणसं असतील ते बाबासाहेबांचा पराभव करत आहे. मी बाबासाहेबांच्या कर्तृत्वावरती विचारांचा हक्क गाजवतो, कारण की बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वावरती, बहिष्कृत भारतावरती पुणे विद्यापीठाचे मी संशोधन PhD मी पण केलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचा हक्क हा माझा विचारांचा हक्क आहे. बाबासाहेब सर्व प्रकारच्या ब्राह्मण्याचे विरोधक आहेत आणि हे ब्राह्मण्य सर्व जातीमध्ये आहे. व्यवस्था म्हणजे नेमकं काय? व्यवस्था ही एका जातीने निर्माण होत नसते. जातीचा पुंजका, समूह म्हणजे व्यवस्था. याच व्यवस्थेचा विरोध पुढे करताय आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानलेला आहे. पण गुरु मानून सुद्धा पुढ्यांचा सार्वजनिक सत्य धर्म असताना बाबासाहेब तो धर्म स्वीकारत नाही. कारण महात्मा फुले निर्मिक ही संकल्पना हिंदुत्वापेक्षा वेगळ्या पद्धतीनं, क्रांतिकारक पद्धतीनं मानतात. भले ती संकल्पना समतानिष्ठ असेल, पण ईश्वरी केंद्र तिथे प्रमुख आहे. ईश्वरी संकल्पना त्या वर्तुळामध्ये तो बिंदू आहे. बाबासाहेबांना दलितांची मुक्ती पाहिजे आहे आणि कुठल्याही स्वरूपाचा ईश्वर दलितांच्या मुक्तीसाठी परवडू शकत नाही याची जाणीव बाबासाहेबांच्या 20 वर्षाच्या अभ्यासात आहे. आणि मग बाबासाहेब बुद्धिवाद मानणाऱ्या, बुद्धीला शरण जाणाऱ्या बुद्धाला शरण जातात, संघाला शरण जातात, धम्माला शरण जातात. सर्व धर्म व्यवस्थेला एक आदर्श उदाहरण धम्माचं देतात, कारण धम्म हा मूल्यात्मक धर्म आहे, सामाजिक नीतीचा तो धर्म आहे. आणि या धर्माला सुसंगत असणारी राज्यघटना निर्माण करताना या देशातली बहुसंस्कृतिकता, बहुजातीयता, बहुधार्मिकता ही जी वास्तवता आहे, ही वास्तवता बाबासाहेब कुठेही विसरत नाही. हे वास्तवता स्वीकारूनच ते उभे राहतात. ते समजा भारताचे राज्यघटना लिहिणारा माणूस 340, 341 कलम
आदिवासी दलित ओबीसीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या सवलती आणि हक्क देण्यासाठी ते जरूर वापरतात. शेवटच्या माणसाची संबंध त्याचा आवाज बुलंद करण्यासाठी, त्याला माणूसपण प्रदान करण्यासाठी, त्याला आयुष्यभराचं चिंतन मनन आणि कृती घटनेमध्ये प्रतिबिंबित जरूर करतात. पण ते मारवाड्याचा, गुजरात्याचा, पारशाचा, मुसलमानाचा किंवा मारवाड्या कोणत्याही ब्राह्मणाचा द्वेष बुद्धी त्यांच्या कलमांमध्ये कुठेही आलेली नाही. एखादा महार मातंग माणूस असेल, एखादा टाटा बिर्ला असेल, एखादा कुलकर्णी जोशी पाटील देशमुख असेल, सगळ्याला एक मत आहे, एक व्याल्यू आहे म्हणायची. एक माणूस एक मत एक व्याल्यू आहे. हे समजण्याचं आणि लोकशाहीचं तत्व बाबासाहेब राज्यघटनेमध्ये तिथे गृहीत करतात. त्या पायावरती ती राज्यघटना उभी आहे. ही राज्यघटना सार्वभौम भारताच्या भवितव्यासाठी उपयुक्त ठरावी या दृष्टीनं आर्थिक तरतूद, आर्थिक समतेचं आणि सामाजिक समतेचं सूत्र हे त्यामध्ये ते मांडण्याचा निश्चित प्रयत्न करतात. पण बाबासाहेब घटनेच्या बाहेर जेवढे आपल्याला दिसतात आहेत तेवढे संपूर्ण 100% बाबासाहेब दुर्दैवानं त्यावेळेसची धार्मिक, त्यावेळेसची जातीय परिस्थितीची विरोधात होती. त्यामुळे बाबासाहेबांच्या विवेकी समाजवाद, बाबासाहेबांच्या मनातला सेक्युलरिझम पूर्ण अंशानं भारतीय राज्यघटनेच्या पानापानावरती पूर्ण अंशानं अजूनही अभिव्यक्त होऊ शकलेला नाही. ती जबाबदारी संविधान संमेलनाच्या निमित्तानं अभ्यास करणाऱ्या सर्व जाती धर्माच्या राष्ट्रभक्त विद्यार्थ्यांच्या, प्राध्यापकांच्या, संशोधकांच्या त्या प्रज्ञेवर आणि प्रतिमेवरती ते अवलंबून आहे. तुमची लोकशाही कशी जगवायची, राजकीय लोकशाही आम्हाला निर्दोष कशी ठेवायची. आम्ही 70 वर्ष नुसते निवडणुका लढवून आलो आणि त्या निवडणुकीमध्ये 50 कोटीला एक खासदार विकला जात असेल, 10 कोटीला आमदार विकला जात असेल, ग्रामपंचायतीचा सदस्य 10-5 हजाराला विकला जात असेल, तर मग या लोकशाहीची विटंबना आम्ही कोण करतो आहोत? कोण करतोय लोकशाहीची विटंबना? आम्हीच करतो आहोत. आम्ही संविधान पाळण्यामध्ये, राजकीय लोकशाहीचं पावित्र्य जपण्यामध्ये भारतीय जनता कमी पडते आहे. आम्ही नारायण ठरतो आहोत. बाबासाहेबांच्या विचाराच्या आम्ही वारसदार ठरू शकत नाही आहोत, कारण आम्ही भारतीय लोकशाहीचं शुद्धीकरण पूर्णांशाने करू शकलो नाही. 70 वर्षाच्या कालखंडामध्ये बाबासाहेबांच्या लोकशाहीचं, राजकीय लोकशाहीचं रूपांतर आम्ही सामाजिक का करू शकलो नाही आणि आर्थिक लोकशाहीचं रूपांतर काय करू शकलो नाही का? कारण आमची पूर्ववत सांस्कृतिक लोकशाही आता कुठे रुजते आहे. आदिवासींची संमेलन होत आहे, आदिवासींची कविता, नाटक, कादंबरी बाहेर येते आहे. आता जंगलातला माणूस बोलतोय, विशी बाहेरचा माणूस 80-60च्या दशकामध्ये बोलू लागला. मग नारायण सुर्वे, नामदेव रसाळ, यशवंत मनोहर, पानतवडे ते उत्तम कांबळे पर्यंतची आणि वामन मिश्रणापासून प्रेस सोलकांबळे किंवा तुमच्या आमच्या या खोबरागडे पर्यंतची संबंध नवीन पिढी 4 पिढ्या 5 पिढ्या साहित्याच्या पुढे आल्या. त्याचे स्वागत करण्यासाठी आता आपल्याला मध्यवर्ती प्रवाहामध्ये उभं राहून त्याची लोकशाही, सांस्कृतिक लोकशाही जपण्याची आवश्यकता आहे. पार मानून बसणारा पारधी, तिथला पोंगी, तिथला नंदीबैलवाला जोशी, कोरबड्या जोशीवाला, तिथला कैकाडी, तिथला वडार, हा याला घराचा पत्ता नाहीये, त्याला गावच नाहीये, त्याचा कोणताही सातबारा घराचा किंवा जमिनीचा त्याच्या नावावरती नाही. अशी कोट्यावधी माणसं भारतात आहे. आता कुठं ते स्थिर होत आहे आणि स्थिर झालेली माणसं आता मग लक्ष्मण मानेच्या रूपानं, लक्ष्मण गायकवाडच्या रूपानं, श्रीकांत मोतेच्या रूपानं आता भटक्या विमुक्तांची वेदना ही आता कागदावरती येते आहे. ही सांस्कृतिक लोकशाही आहे. वीरा राठोड सारखा तांड्यावरचा पोरगा परवाच्या दिवशी युवा साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद पुण्याला घोषवतो. मी समारोपाला गेलो होतो. त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळतो. या संस्कृतीनं त्याला तांड्यावर पाठवलं, त्याला भटकन ठेवलं त्याच्या पूर्वजांना. तरी त्याच्या कविता संग्रहाचं नाव आहे सेनसई वेस. सेनसई वेस याचा अर्थ सर्व माणसांचं, सर्व जगांचं भलं व्हावं. म्हणजे ब्राह्मणाचं भलं व्हावं, गुजरात्याचं भलं व्हावं, मराठा देशमुखांचं भलं व्हावं, सगळ्याच व्हावं. हे कोण म्हणतो? वीरा राठोड म्हणतो. कुठे म्हणतो? तांड्यावर जगताना म्हणतो. तांडा संस्कृतीतला कवी, प्रतिभावंत कवी, जगाच्या संबंध कल्याणाची चिंता वाहतो. ही प्रतिभा तिथेही फुलते. ज्ञानेश्वराचं बसायदान त्याला संवादी आहे. पण ज्ञानेश्वराला ब्राह्मण समजून आमचे ब्राह्मण विचारवंत त्याला डोक्यावर घेतात. बहुजन विचारवंत त्याला ब्राह्मण म्हणतो. ब्राह्मण नसताना, त्याची मुंज झाली नसताना तो ब्राह्मण म्हणून त्याला वाळी टाकण्याचा प्रयत्न करतात. आणि तुकाराम आणि ज्ञानेश्वरामध्ये खुंटी मारून वारकरी पंथाचा संबंध ध्येयवाद माध्यमोत
त्यामुळं विकृतीची बाधा ही जशी दोन्हीही प्रवाहात मला दिसते आहे. ब्राह्मण प्रवाहातला जातीवाद हा बाबासाहेब नाकारतातच, पण ब्राह्मण प्रवाह आणि ब्राह्मण्य व्यवस्था ही केवळ ब्राह्मण जातीपुरती मर्यादित नव्हती नाही. ब्राह्मण्य ग्रस्तता ही ब्राह्मणा जातीमध्ये जशी आहे तशी ती बहुजनामध्ये सुद्धा आहे. महात्मा फुल्यांच्या वडिलांनी महात्मा फुलेंनाच विरोध केला. हौदातलं पाणी देताना घराबाहेर काढलं. महात्मा फुल्यांचे वडील कोण? माळी जातीचे. आता काही माळी म्हणजे महात्मा फुले फक्त आमचे म्हणून त्याला खेचण्याचा प्रयत्न चालू आहे. प्रत्येक महापुरुषाला जातीच्या चौकटीमध्ये बंदिस्त करण्याचं राजकारण आणि दुकानदारी राजकारणात, समाजकारणात, धर्मकारणात जर होत असेल तर आमचा धर्मही करप्ट झाला, आमचं राजकारण करप्ट झालं निवडणुकीच्या गणितामध्ये, आणि आमचं समाजकारण हे हुकलं, प्रबोधन चुकलं, कुजलं. म्हणून संविधानाच्या संमेलनाची गरज आहे. एवढी संमेलन सगळी होत आहे का? प्रबोधन होत नाही. फुले शाहू आंबेडकरांसारखे मानदंड एकच आम्ही केले. त्यांच्यामध्ये आम्ही 10-15 लोकांची मदत घेतली, त्यांचे फोटो पुजले. या सगळ्यांचं योगदान आम्ही स्वीकारतो, बेरीज करतो. ही महापुरुषांची बेरीज इथे जी झाली आहे, एवढा हॉल तुमचा लखांडापूर एवढं पुरणार नाही, भारत पुरणार नाही. मित्रहो, या संदर्भातले काही मूलभूत प्रश्न प्रबोधनाच्या शुद्धीकरणाच्या संदर्भामध्ये आम्हाला मांडावे लागतील, आणि ही संधी मला आपण दिलेली आहे त्याबद्दल मला मी धन्यवाद आपले मानतो. काही प्रश्न अत्यंत मूलभूत या संविधानाच्या संदर्भात. आरक्षण ही तरतूद आहे. आरक्षण असेपर्यंत जात राहणार का? एक पेच निर्माण झाले. धनराज लहाट हे नागपूरच्या विद्यापीठातले अत्यंत विद्वान प्राध्यापक, बौद्ध धर्मावरती त्यांनी पुस्तक लिहिलं. 3 महिन्यापूर्वी त्या सविस्तर प्रस्तावना दिली. प्राचीन बुद्धापासून अर्वाचीन आत्ताच्या बौद्ध धर्माच्या प्रश्नांपर्यंत प्रचंड ताकदीने या विद्वानानं लिहिलं. त्याची प्रस्तावना मी लिहिली. त्या पुस्तकाचं 3 पुस्तकाचं प्रकाशन गेल्या 2 महिन्यापूर्वी 9 ऑक्टोबरला मी नागपूरला केलं. दीक्षाभूमीपासून छोट्या छोट्या खेडेगावापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला जाऊन 29 जयंतीचे कार्यक्रम यावर्षी संमेलनात अध्यक्षपदाला मला मिळाली. अखिल भारतीय संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या एकाही माईचा लाभ आंबेडकर जयंतीला यापूर्वी गेला होता की मला माहीत नाही, पण मी मात्र निश्चित करून कर्तव्य भावनेने गेलो. महाराष्ट्रातल्या बौद्ध दलित समाजाला प्रचंड प्रेम दिलं, कुंड्याने दिलं, मराठ्याने दिलं, व भटक्याने दिलं. अण्णाभाऊ साठेचे 6 कार्यक्रम, बसवेश्वराचे 7, आणि मला आश्चर्य वाटेल जमाते इस्लामी 9 कार्यक्रमाला मी तिथे गेलो. सर्व जाती धर्माच्या कार्यक्रमाला मी जातो. मोहम्मद पैगंबरांचं मोठेपण सांगतो आणि हिंदू आणि मुसलमानांचा संवादाचा प्रयत्न करतो. बुद्ध आणि मुसलमानांचाही प्रयत्न एकत्र करतो मी. बसवेश्वर हा आंतरजातीय विवाहाच्या संदर्भातला लोकशाहीचा उद्गाता मध्ययुगातला पहिला अशा प्रकारचा माणूस आहे. पुणे इंग्लंडमध्ये थेम्स नदीच्या काठावरती बसवेश्वराचा पुतळा इंग्लंडने उभा केलेला आहे. का? जगातली पहिली लोकशाही भारतामध्ये बसवेश्वराला आणली, आणि जांभाराची मुलगी आणि ब्राह्मणाचा मुलाचं लग्न 12व्या शतकात बसवेश्वराने लावलं. हे बसवेश्वर आंतरजातीय प्रवाहाचा आणि संबंध, त्या संबंध परंपरेचे उद्गाती आहे. आणि हाच विचार करून शाहू महाराज आपल्या समाजातल्या मराठा समाजातल्या स्त्रियांना धनगर समाजामध्ये देतात, महात्मा फुले समर्थन करतात. विष्णू शास्त्री पंडित नावाचा ब्राह्मण माणसानं सुद्धा आंतरजातीय विवाह त्यावेळेस केला, विधवा विवाहाचं समर्थन सुद्धा केलेलं आहे. काही प्रश्न आणि त्या बाबतीतलं विवेचन. आरक्षण असेपर्यंत जात राहणार. 10च्या याच्यात एक प्रश्न आहे की जर आता बुद्ध धर्म लिहिलं तर आरक्षण जातं, बुद्ध धर्म लिहिला की जात संपते, आणि जात संपले की आरक्षण जातं, आणि जात लिहिलं तर त्याचं हिंदूकरण होतं. असा नवबुद्धाच्या प्रक्रियेतला एक आर्थिक आणि धार्मिक पेच आपल्या धनराज लहाटाने उभा केलेला आहे. हा प्रश्न मी आपल्यासमोर ठेवला आहे. त्याला अल्पसंख्य व्हायचं असेल तर हिंदूंच्या चौकटीतून जसे शीख बाहेर पडले तसं जैन आणि बौद्धाला सुद्धा बाहेर पडावं लागेल. त्याचा उल्लेख आमच्या कार्यकर्त्यांनी केला. आणि अल्पसंख्य म्हणून सवलती घ्याव्या लागतील, जातीच्या सवलती सोडाव्या लागतील. जो बुद्धिस्ट असतो, दीक्षा घेतलेला किंवा न घेतलेला बुद्धिवादी माणूस आणि बुद्धवादी माणूस हा जात मानू शकत नाही. जे जात मानतात ते बुद्धिस्ट असू शकत नाही. बुद्ध परंपरेमध्ये किती जातवादी आहेत, किती बिनजातवादी आहेत याचं विवेचन ज्यांनी त्यांनी करावं. बहुजनामध्ये ब्राह्मण्य आहे का? बहुजन जातीवाद मानत असते तर जात निष्ठता म्हणजे ब्राह्मण्य.
हे बाबासाहेब सांगतायत. आणि हे ब्राह्मण्य बहुजनात आहे का? असेल तर ते जाणार कसे? दुसरी गोष्ट, मागच्या पिढीमध्ये यापूर्वीच्या कालखंडामध्ये ब्राह्मणांनी ब्राह्मणी व्यवस्था अत्यंत स्वार्थानं निर्माण केली, राबवली, पोचली, पूजली, पेरली. आता बहुजनामध्ये जर कुठली जात व्यवस्था शिल्लक असेल तर त्याचा खापर सदाशिव पेठेतल्या, नारायण पेठेतल्या ब्राह्मणावरती आम्ही फोडणार का? आताच्या जाती व्यवस्थेच्या पोचण्याच्या पापाला जबाबदार कोण? आम्ही बहुजन की ब्राह्मण? याही प्रश्नाचा निकाल एका प्रबोधनाच्या पातळीवरती लागला पाहिजे. घालवणार कोण नेमकं? पुढे शाहू आंबेडकरांनी बहुजनांच्या जातीवादाचं समर्थन केलेलं नाही, कारण हे सगळे ब्राह्मणशाहीचे विरोधक आहेत, साम्राज्यशाहीचे विरोधक, भांडवलशाहीचे विरोधक हे महापुरुष आहेत. जात म्हणजेच ब्राह्मण्य नव्हे का? मग प्रत्येक जातीतील ब्राह्मण्य शिल्लक ठेवून जाती व्यवस्था कशी मोडीत निघणार? फक्त निवडणुकीपुरती राजकीय व्याख्या व्यवस्था आहे. ही व्यवस्था आणि समाजवादी आर्थिक व्यवस्थेमध्ये, समाजवादी सामाजिक व्यवस्थेमध्ये, राजकीय व्यवस्थेचं रूपांतर आम्ही केव्हा करणार, कसे करणार, कोण करणार? राज्यघटना धर्मनिरपेक्ष आणि समाजातील धर्मव्यवस्था सर्व धर्म समभाव मानणारी किंवा प्रत्येक धर्म स्वतःला श्रेष्ठ आणि दुसऱ्या धर्माला कनिष्ठ मानणारी आपली समाज व्यवस्था. म्हणजे संविधान पूर्ण असं उंचीवरती, शिखरावरती आहे आणि त्यांच्या कार्यकरांच्या म्हणण्याप्रमाणे ते धर्मनिरपेक्ष आहे. समाज व्यवस्था आमची धर्मनिरपेक्ष आहे का? कोणत्या धर्माचा माणूस, कोणत्या धर्माचे मार्तंड हे धर्मनिरपेक्ष स्वतःला मानतात? ते जास्तीत जास्त उदार जर झाले तर सगळे धर्म सारखे म्हणतात, समान म्हणतात. आणि जर ते उदार झाले नाही तर हिंदू म्हणतो मी श्रेष्ठ, मुसलमान म्हणतो मी श्रेष्ठ, बुद्ध आणि जैन किंवा ख्रिश्चन म्हणतो मी श्रेष्ठ. श्रेष्ठ कनिष्ठतेच्या अस्मितांच्या टकरावामध्ये समाजाची संबंध अवस्था कुंठित झाली. खोटा धर्म पुढे आला, खरा धर्म दाबला गेला. आसाराम महाराजासारखा हिंदू मॉडेल, पवित्र मॉडेल म्हणून अनेक हिंदूंच्या बायका पुजू लागल्या. पाटील नावाचे एक प्राध्यापक माझे पुण्याचे, आम्ही घरी जेवायला गेलो, माझी बायको त्यांच्या बेडरूम मध्ये सहज जाऊन बसली होती. तिने विचारलं हा फोटो कोणाचा? पाटील नावाच्या प्राध्यापकाच्या बायकोने सांगितलं, ऐक महाराज आमचे वंदनीय आसाराम महाराज आहे. आसाराम महाराजांची त्या बाईची भेट झाली नाही, ते फार उपकार झाले. त्या पाटील प्राध्यापकाला मी समजावून सांगितलं, अरे बाबा महाराजच मानायचं असेल हिंदूचा तर त्या रामदेव बाबांचं मॉडेल मान, आसाराम महाराजाच्या नादाला तुझ्या बायकोला लावू नको. हे हिंदू धर्मातल्या शुद्धीकरणाचे, प्रबोधनाचे प्रश्न आहेत. आणि हे प्रश्न शोधत असताना, सापडत आपल्याला संशोधन करत असताना आपल्याला राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे आणि समाज मात्र सर्व धर्म समभावाच्या पातळीवरती आहे. धर्मनिरपेक्ष पायरीवरती जाताना किती पायऱ्या आहे? एक विदर्भी धर्मनिरपेक्ष ही शेवटची पायरी नव्हे. सेक्युलरिझमचा इतिहास, जॉर्ज हॉलिवॉक आणि पाश्चात्य जगातला आणि ब्रॅडले या दोन तत्वज्ञांचा जर इतिहास आपण पाहिला तर मुळामध्ये सेक्युलरिझमच्या संकल्पनेला मर्यादा पडल्या. धर्माची चिकित्सा करत करत सेक्युलरिझमची प्रक्रिया पुढे जाते. पहिली पायरी सर्व धर्म समभाव, दुसरी धर्मनिरपेक्षता, तिसरी निधर्मी अवस्था, चौथी धर्माचा विरोध, पाचवी धर्माचा विलय आणि शेवटची अवस्था इहवाद, शुद्ध इहवाद. शुद्ध इहवाद सेक्युलरिझम नावाचं माझं पुस्तक आहे, छोटंसं 100 पानाचं पुस्तक. यामध्ये या